आई हीच लायकी आहे तुझी. लाज नाही वाटली असं वागताना? आई तुम्ही प्लीज शांत व्हा. शांत हो? कशी शांत हो मी सांग ना. कशासाठी आलेलो आपण इथे? काय करत चाललीयस तू? ज्याच्या घरच्यांनी तुझ्या सख्ख्या भावाचा होणाऱ्या नवऱ्याचा खून केलाय त्याच्याबरोबर रात्रभर राहिलीस तू? इतक्यात पाय घसरला तुझा? आई वो तुम्ही समजताय असं काल रात्री काही झालेलं नाहीये. खोटं बोलू नकोस माझ्याशी. आई हो मी खोटं बोलत नाहीये. माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? आपण रचलेला डाव हा 4 दिवसाचा खेळ नाहीये, आयुष्यभराचा खेळ. आणि हा खेळ खेळायचा असेल तर आपल्याला पावला पावलाने पुढे सरकत जावं लागणार आहे. मी आता जे सगळ्यांबरोबर खोटं खोटं छान वागतेय, सगळ्या घरच्यांना जोडून आणायची धडपड करतेय, तीच धडपड आज कामी आली आहे. हे काही मला सांगू नकोस. आधी सांग, काल रात्री तुमच्यात काय झालं? आई आमच्यात काही झालेलं नाहीये. उलट मी जे सगळ्यांबरोबर छान वागतेय, सांभाळून घेण्याचं नाटक करतेय ना, म्हणून स्वराज आता माझा रिस्पेक्ट करायला लागलाय. आणि तो काल स्वतः म्हणाला मला की आमच्या नात्यात तो कुठलीही घाई करणार नाही. जेव्हा केव्हा मी बोलेन, जेव्हा केव्हा मी तयार असेल तेव्हाच गोष्टी पुढे सरकतील. आणि काल तो खाली झोपला होता, त्यामुळे तुम्ही निवांत राहा. आता आम्ही जरी एका खोलीत राहत असलो तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगं पण 2 तरुण मुलं तुम्ही एकत्र राहणार म्हणजे? आई तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मी माझा हेतू विसरलेला नाहीये. तुम्ही फक्त मला सपोर्ट करा. कळतंय ग मला पण. आई थोडा वेळ द्या, थोडे पेशन्स ठेवा. मला आत्ता लगेच एक घाव 2 तुकडे असं करता येणार नाही. मला आधी या घरातल्या सगळ्या माणसांचे स्वभाव ओळखून घ्यावे लागते. या घरात कोणाचं कोणाशी किती चांगलं बॉन्डिंग आहे, कोणाचा कोणावर किती विश्वास आहे, आपल्याला कोणाचा त्रास होणार नाही आणि कुठे आपल्याला गोष्टी खूप सोप्या होणार आहेत, या सगळ्याचाच अंदाज घ्यावा लागणार आहे. आई तुम्ही काळजी करू नका. मी या सगळ्या गोष्टी एकदम कॅल्क्युलेटिव्ह करणार आहे. या गायकवाडांना कळणारही नाही मी त्यांच्या पायाखालची जमीन कधी हिसकावून घेईन ते. ज्योती पण काय करतेस? हे गायकवाडांचं घर आहे हे. एक तर इथेच रिक्षा लावलीस, तिथेच तू धुतेस. निदान विचारायचं तरी. पांडू ऐक, तिच्याकडनं पहिल्यांदा चावी घे रिक्षाची आणि आपण वॉशिंग सेंटरला तिच्या गाड्या टाकतो ना, तिथे नेऊन टाकी रिक्षा पहिल्यांदा धुवायला. आत्या ऐका ना, म्हणजे वॉशिंग सेंटरला नका देऊ गाडी. सॉरी आत्या, म्हणजे मी तुमची परमिशन घ्यायला हवी होती. पण काय ना, मी माझी रिक्षा ना रोजच धुते, तर नेहमीप्रमाणे रिक्षा धुवायला घेतली. मी हवं तर दुसरीकडे जाऊन धुते रिक्षा, तू पण वॉशिंग सेंटरला नका देऊ. अगं पण प्रॉब्लेम काय? वॉशिंग सेंटरला गेली रिक्षा तर? नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे आता कसं सांगू आत्या, ही ना माझी रोजी रोटी आहे. ज्या रिक्षावर माझं घर चालतं ती रिक्षा स्वतःहून धुवायला मला खूप आवडतं आणि मी ते काम मनापासून करते. आणि त्या निमित्ताने कळतं पण ना रिक्षाला काही झालंय का, काही लागलंय का, स्क्रू निघालाय का. आणि दुसरा मुद्दा म्हणजे वॉशिंग सेंटरला देणं हे परवडणार नाही मला. तुला आवडत नाही, परवडत नाही म्हणून इथे रिक्षा धुणारेस का? हे आमचं घर आहे, सावेकरांचं नाही. इथे अंगणात लोकांनी तुला रिक्षा धुताना बघितलं तर काय म्हणतील? एक तर दादाचं हट्ट आहे म्हणून या सगळ्या काय चाललंय? माझी स्तुती चाललीये का निंदा चाललीये? हे बघा काय चाललंय. अरे वा, तू स्वतः रिक्षा धुतेस? हो, म्हणजे माझं ना सकाळचं रुटीनच आहे. एकदा रिक्षा चकचकीत केली ना की असं घराबाहेर पडायला प्रसन्न वाटतं. वा छान. मला अशी स्वतःच्या कामावर प्रेम करणारी माणसं खूप आवडतात बघ. ते सगळं चांगलं आहे, पण आपण तिला रिक्षा मागे लावायला सांगूया का? काहीच हरकत नाही, लावेल किती रिक्षा मागच्या बाजूला.
पण ती संध्याकाळी, म्हणजे कारण आता तिचे रिक्षासाठी भाडं आलंय. हा, काय? हा, बाजूला बाजूला. अहो काका ताई तुम्ही मला जरा कलामंदिरला सोडाल का? अहो पण काका तुम्ही चला चला चला, उशीर होतो मला. नाही सोडते पण मी हे बादली ठेवून येते. थांबा थांबा थांबा. पांडू, हा जरा इकडे. हा अ, गाडी काढू नकोस आणि जरा ही बादली ठेवून दे. चला चला चला, या बस. गणपती बाप्पा. मोरया. हो ताई, मीटर. चला. दादा आहे ना सावेकरांच्या प्रेमात आंधळा झालाय. डोळ्यावरनं झापडं लावून घेतली आहेत त्याने. नको त्या गोष्टीचं कौतुक असतं त्याला. सतत सतत या घरात माझ्या मनाविरुद्ध चालू असतं सगळं. ऍक्टिंग चालली म्हणजे मस्त तर. अत्यंत वाईट आहे हे. काय बोलतेस इतकं बघ ना काय चाललंय ह्याचं. काय चालू? अरे घरात 2-2 गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत, काय गरज आहे रिक्षाने जायची? अरे घरात 2-2 गाड्या आहेत, नोकर आहेत, चाकर आहे. काय गरज आहे तुला सायकलनी फिरायची माझ्यासोबत? ए, आपली गोष्ट वेगळी आहे, कळलं ना? वेगळी नाही आहे. काय आहे ना, मला एक कळून चुकलंय. तुला असं वाटतंय की कितीही काही झालं तरी बाबा सावेकरांना चांगलंच म्हणतो, तसंच तू काही झालं तरी सावेकरांना वाईटच म्हणते. तुम्ही दोघे ना सारखेच आहात. उत्तर न देता गेले तर बरोबर या गोष्टीवर ती आतमध्ये जाऊन विचार करणार. बरोबर बाण बसलेला आहे. आली मोठी, सगळं कळतं आपल्याला. ज्योती, मला खरंच कौतुक वाटतं हा, पण तुझं. का मी काय केलं आता? नाही, तू खरं तर प्रीतीची लहान बहीण. पाठराखीण म्हणून आमच्या घरी आलीस, पण तिची मोठी बहीण असल्यासारखं तिला अगदी सांभाळून घेतलंस तू. आता हेच बघ ना, आमच्या घरी राहून सुद्धा तू तुझं काम सोडत नाहीयेस. याचं कौतुक वाटतं. अहो याचं काय कौतुक काका, हे तर माझं काम आहे आणि मला ते मनापासून करायला आवडतं. आणि कसं आहे, अंगावर पडलं की ते जमतच, असं झालंय माझं. नाही, पण हा समजूतदारपणा सगळ्या लोकांमध्ये नसतो ग. काहीही झालं तरी तू हसत असतेस. आनंदात राहण्याचा आणि तुझ्या जवळच्या लोकांना आनंदात ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतेस. काका तुम्हाला सांगू का, ही सगळी ना माझ्या दादाची देणे. त्यानेच मला हे सगळं शिकवलंय. आणि ना ह्या सगळ्याचा मला माझ्या कामात खूप उपयोग होतो. म्हणजे मीच जर चिडचिड केली तर सगळे पॅसेंजर किंवा कोणीही वैता गेलंच ना. मग त्यापेक्षा मी सगळ्यांशी गप्पा मारत बसते. तेही खुश, मीही खुश. वा 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 वा. एक बाकी खरं, तुला बिझनेस चांगला कळतो. या सगळ्या बिझनेसच्याच बेसिक गोष्टी आहेत. लग्न करून एखाद्या बिझनेसमॅनच्या घरी गेलीस ना, त्याचा बिझनेस 10 पटीने वाढवशील तू.